याआधी तुम्ही थालीपीठाच्या भाजणीपासून फक्त थालीपीठ करून खाल्ले असेल, पण आज आपण भाजणीमध्ये बटाटा मिक्स करून असं काही कुरकुरी तयार करणार आहोत. म्हणजेच काय, न कळत का होईना, धान्य, डाळी, कडधान्य मुलांच्या पोटात जातील. जर मुलं हे सगळं खात नसतील तसा हा नाश्ता तुम्ही त्यांना नक्की करून द्या. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी तयार करू शकता. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर बटाट्याचा कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 4 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत. आदल्या दिवशी रात्री वरण भाताच्या टोपावर जरी तुम्ही हे बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवले की सकाळी तुम्हाला हा नाश्ता तयार करता येईल. बटाटा चालत नसेल तर याऐवजी उकडून रताळं सुद्धा तुम्ही वापरू शकता. बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे. आता सुरुवातीला किसणीवर हे सगळे बटाटे आपण किसून घेणार आहोत. हवं असेल तर हाताने बारीक कुस्करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल. कपाने जर मोजाल तर साधारणतः 1.5 कप असावेत. आता यासाठी आपण बाकी सगळे जिन्नस घालणार आहोत. पाव किलो बटाटे असतील तर त्यासाठी साधारणतः अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ते 150 ग्राम प्रमाणात इथे आपण थालीपीठाची भाजणी घेतली आहे. थालीपीठाच्या भाजणीवर तुम्हाला इथे तीळ दिसत असेल. ही आपल्या कुकिंग तिकीट मराठीची ऑथेंटिक थालीपीठ भाजणी आहे, ज्या पिठामध्ये आपण तीळ मिक्स करून देतो. म्हणजे घरामध्ये तुम्हाला मिळालं की वेगळं तीळ तुम्हाला यामध्ये घालावे लागणार नाही. थालीपीठ भाजणी, कोंबडी वड्यांचं पीठ, चपातीसाठी मल्टीग्रेन आटा, अशी सगळे पिठं, मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा. तुमच्या घरामध्ये जी कोणती थालीपीठाची भाजणी असेल ती सुद्धा वापरू शकता किंवा ज्वारीचं, गव्हाचं कोणतंही पीठ घालू शकता. मिक्स पिठं घातली तरी सुद्धा चालू शकेल. सेम कपने पाव कप आपण इथे साधा रवा घेतलाय. हल्ली बाजारामध्ये नाचणी, बाजरी, ज्वारीचा सुद्धा रवा मिळतो, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता जर चालत नसेल तर. इथे आपण 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातलेल्या आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये चिली फ्लेक्स घातले. तुम्ही साठवणीचं तिखट किंवा फक्त हिरवी मिरचीचा ठेचा किंवा हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी सुद्धा चालू शकेल. आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. इथे आपण अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे, चवीला अगदी नाश्ता छान होतो. 1 चमचाभर आपण इथे धने जिरे पूड घेतली आहे. फक्त धने किंवा फक्त जिरेची पूड घेतली तरी सुद्धा चालू शकेल. घरामध्ये जे काही असेल ते वापरू शकता. अर्धा चमचा आपण इथे किसून आलं घेतलेलं आहे. अर्धी वाटी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरऐवजी अर्धा ते 1 कप बारीक चिरून पालक किंवा मेथी घालू शकता. आता यामध्ये 1 थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही, कारण बटाट्याला बऱ्यापैकी मॉइश्चर असतं. छान ओलाव्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर आपण घेतलेले सगळे जिन्नस अगदी परफेक्ट असल्यामुळे असा छान असा गोळा होतो. जर होत नसेल तर थोडासा पाण्याचा हबकारा मारू शकता आणि असा हा पिठाचा गोळा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे थालीपीठाची भाजणी नसेल तर ज्वारीचं पीठ वापरून तुम्ही हे तयार करू शकता किंवा तुम्हाला बटाटा चालत नसेल तर रताळंसुद्धा तुम्ही वापरून हे तयार करू शकता आणि असा हा गोळा छान आपल्याला मळून घ्यायचा आहे. आता याच पिठाचे ना थालीपीठाप्रमाणे, पराठ्यांप्रमाणे थोडंसं थापून किंवा लाटून भाजूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण मुलांसाठी करत असाल तर थोडंसं वेगळ्या पद्धतीत करा, म्हणजे मुलांना ते खूप जास्त आवडेल. तर त्यासाठी एखाद्या ताटावर किंवा प्लास्टिक शीटवर आपण इथे बटर पेपरवर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि जशी आपण भाकरी थापतो ना, अगदी त्याच पद्धतीने थोडा जोर लावत लावत ही भाकरी थोडी जाडसर आपल्याला थापून घ्यायची. तुम्ही हाताने करू शकता, लाटण्याने किंवा पेल्याने करू शकता. बोटाने मोजाल तसं साधारणतः अर्धा इंच आपण हे थापून घेतलं. कडा थोड्याशा वाकड्या तिकड्या वाटत असेल तर हाताने एकसारख्या तुम्ही करून घेऊ शकता. असं हे आपण छान केल्यावर पटकन याची आपण कापं करून घेणार आहोत. आता लहान मुलांसाठी करतोय तर त्यासाठी चौकोनी तुकड्यांमध्ये आपण करून घेणार आहोत, म्हणजे मुलांना वेगवेगळ्या शेपमध्ये असे हे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. शिवाय थालीपीठाची भाजणी असल्यामुळे खूप जास्त पौष्टिक आहे. बटाटा घातल्यामुळे मुलांना खूप जास्त आवडेल, कारण चवीलाही अगदी छान लागतं. घरातल्या ग्लास किंवा पेल्याने ज्याला कड आहे त्याने गोल गोल आकारात तुम्ही असं टिक्कीप्रमाणे सुद्धा करू शकता. पण असं हे मला खूप जास्त सोपं वाटलं म्हणून सुरीने असं आपण करून घेतलेलं आहे. आता बऱ्याच जणांकडे ना सकाळी हे सगळं करायला वेळ नसतं, तर रात्री हे सगळं तुम्ही करून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलं ना तरी सकाळी तुम्हाला नाश्त्याचे प्रकार शॅलो फ्राय करून खाता येईल. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः 1-2 ते 3 डबे मुलांसाठी व्यवस्थित जाईल. 1-2 जणांना व्यवस्थित नाश्त्याला पुरू शकतील असे हे चौकोन आपण आकारात करून घेतले. आणि याची तुम्ही जाडी बघू शकता, अगदी फार जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ सुद्धा नाही, असं आपण छान गुबगुबीत असं करून घेतलं. असं तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवलं तरी सुद्धा 2 दिवस चांगलं राहतं.
आता आपण याला अगदी चमचाभर तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन छान गरम झाला की आवडीप्रमाणे साजूक तूप, ऑलिव्ह ऑइल किंवा कोणतंही तेल तुम्ही इथे वापरू शकता. थोडंसं तव्याला छान पसरून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून सगळीकडून एकसारखं मस्त कुरकुरीत भाजलं जाईल. हलकंसं तेल गरम झालं की यावर आपण हे साधारणतः जसा पॅन तुमचा लहान मोठा त्यानुसार हे तुकडे घालणार आहोत. तर सुरुवातीच्या बॅचमध्ये 3 आपण मोठ्या तुकड्यांमध्ये घातलेला आहे. मध्यम आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनटं आपण हे एका बाजूने छान रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. बाजू उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. अजिबात त्याला झाकत वगैरे ठेवायचं नाही, कारण हे नरम पडू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी दोन्ही बाजूने साधारणतः 6-7 मिनटं मध्यम आचेवर थोडा रंग बदलेपर्यंत असे छान कुरकुरीत मस्त आपण भाजून घेतलं आहे. अगदी चमचाभर तेलामध्ये असे हे 3 तुकडे आपण करून घेतले. दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा पुन्हा 1-2 चमचे आपण तेल घालून पुन्हा 3 ते 4 तुकडे घालणार आहोत आणि सेम तसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कमीत कमी तेलामध्ये अगदी मध्यम आचेवर छान भाजून घेतल्यामुळे अगदी आतपर्यंत चांगलं शिजलं सुद्धा जातं. शिवाय खूप जास्त तेल न घातल्यामुळे तेलकटसुद्धा होत नाही. असे आपण 2 ते 3 बॅचमध्ये हे सगळे असे छान तळून घेतलेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे चपातीचा गोळा घेतल्याप्रमाणे तसंच छान पराठ्यांप्रमाणे लाटून तुम्ही भाजून घेऊ शकता. थालीपीठाप्रमाणे कापडावर थापून तुम्ही नंतर थालीपीठाप्रमाणे हे भाजून मुलांना देऊ शकता. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार तयार करू शकता. याच पिठाला थोडंसं पाणी घालून थोडं पातळ करून याचे तुम्ही आप्पेसुद्धा तयार करू शकता. सेम तुम्ही थालीपीठ वगैरे करत असाल तसं थालीपीठ करून वर ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो, थोडंसं चीज वगैरे किसून तुम्ही मुलांना पिझ्झासारखं सुद्धा करून देऊ शकता. म्हणजे हे पौष्टिक जिन्नस वेगवेगळे असे डिझाईनमध्ये तुम्ही जर मुलांना करून द्याल तर मुलांना खूप जास्त आवडेल. आणि इतके भारी आणि कुरकुरीत लागतात ना, अजिबात त्याला सॉस कोणत्याही चटणीची गरज लागत नाही. नुसतेच खायलासुद्धा अगदी छान लागतात. तर नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.